आणि म्हणे ही साप व्हावी, ही सकाळ रोज यावी, माणसाचा देव व्हावा, माणसाचा देव व्हावा. विद्यालयाचे गुरुदेव आणि तुम्हा बालमूर्तींना ज्ञानेश्वर भेटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, आजकाल बघा, जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो. कशाने चालता तुम्ही? जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो, परंतु जो माणूस डोक्याने चालतो तो निश्चितच आपलं ध्येय गाठतो. मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये थोडं तरी पायाप्रमाणे डोक्याने चालायला शिकवणार आहे. डोक्यानं म्हणजे नीट सरळ अभ्यासामध्ये डोकं वापरूनच जीवनामध्ये तुमच्यातला प्रत्येक जण चांगला, मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे. बऱ्याच वेळा मुलांना असं वाटतं, अरे आम्ही गरीबाचे, आम्ही कमी हुशार, आम्ही हलक्या जाती जन्मलो, मी लोकडा, मी काळा, मी मुंगळा, मी कसा मोठा होणार? काळा मोठा होणार, त्याच्यापेक्षा मुंगळा मोठा होणार. तुम्हाला माहिती आहे भारताच्या राष्ट्रपती काय नाव त्यांचं? त्यांचा कलर कसा आहे? हा गोरा आहे का? मग कलरवर काही नसतं. त्या कोणत्या जाती जन्मल्या? आदिवासी समाजात जन्मल्या. 6व्या वर्षी वयाच्या त्यांच्या आई वडिलांचं खाणीमध्ये निधन झालं आणि त्यानंतर त्या अर्धा समाज शिकल्या, पण त्यांनी असं पाजवलं, इतकं त्यांनी मन लावून सगळं करिअर केलं, त्या राष्ट्रपती बनल्या. भारताचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम. माहिती आहे इतिहास? कोणत्या जातीत जन्मले? जातीत कोणत्या जन्मले याच्यात काही नसतं. आणि त्यांना 6वी पर्यंत खायला एक टाइम जेवायचे, एक टाइम वडापाव खायचे, पेपर टाकायचे. घरची गरिबी पेपर टाकायचे आणि पेपर टाकता त्यांच्या पेपर उरलेल्या रत्तीतल्या पानामधून त्यांनी लेख वाचले. त्या लेखातून वाचून त्यांना चालना मिळाली आणि त्यांनी असं डोकं वापरलं का मिसाईल मॅन, भारताचे पहिले राष्ट्रपती, शास्त्रज्ञ बनले. जातीवर काय असतं? तुम्हाला माहिती आहे ना? PT उषा कोण होती? कोण म्हणलं? डान्सर होती. तिचं करिअर माहितीये का? आदिवासी समाजातील तामिळनाडूतील मुलगी, ती बकरा पुढे शेळ्यामागे पळायची आणि ती पळता त्यांना कळलं का ही मुलगी पळू शकते. त्यांनी शालेय स्पर्धेमध्ये भाग घेतला, तालुक्याला आली, जिल्ह्याला आली, राज्यामध्ये, तामिळनाडूमध्ये आणि भारतामध्ये पहिल्या नंबरला आली. परंतु तिला नॅशनल म्हणजे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ते जागतिक पदक मिळत नव्हतं. सतत 2 वर्ष प्रॅक्टिस करत होते. फक्त 9 सेकंदावर पदक उगत होतं. प्रत्येक दिवस प्रॅक्टिस करायची, सकाळ जायची, त्या गावापासून त्या गावापर्यंत, जाते गावापर्यंत, त्या गावापासून इकडे यायची आणि करता त्याला 2 वर्ष 9 सेकंदाचं अंतर तुटत नव्हतं. परंतु एक दिवस काय झालं, जशी त्या गावात गेली, त्या गावात जशी गेली तशी त्या गावामध्ये 15-20 कुत्र्यांची कळवण लागली होती. कुत्र्यांची भांडणं होती कशी ओळखतात. आणि एक कुत्र तिच्या मागे आलं, बाकीची कुत्री त्या कुत्र्याच्या दिशेने आली. तिला असं वाटलं काही कुत्री माझ्या मागे लागली आणि जशी ती चिकाट पळाली, तंगाट पळाली, मुंगाट पळाली. 15 सेकंद तोडले, 9 सेकंद तोडा. आणि मग का पळाली ती? का पदक मिळालं? जीवाच्या आकांतानं. तसं तुम्ही तुमचं करिअर करण्यासाठी जीवाच्या आकांतानं अभ्यास केला. मीराबाईचं एक भजन होतं, मागं म्हणा, जीवाच्या आकांत. त्याच्यातून धोरण थोडी, त्याच्यातून तुम्ही काय घ्यायचं? हे तुम्हाला काय भजन करायला आवडणार नाही, कारण भजन तुम्हाला आवडत नाही. तुम्ही सप्त्याला जाता का? कीर्तनाला जाता? किती जण जाता? अर्धे जण जाता, पण सगळे जण जाता. मी बघितलं, खाली हात करा. सगळे जण तुम्ही जाता. काल्याचं कीर्तन झालं लाईन मध्ये असतं. भोजन आणि भजन या शब्दामध्ये फक्त एक काना, एक मात्र एवढंच अंतर असतं. परंतु त्याचा अर्थ घेतला जमीन आसमानाचं अंतर असतं. आता केलेल्या कालाच्या कीर्तनाचं भोजन फार तर उद्या दुपारपर्यंत तुमच्या पोटामध्ये जाईल. उद्या दुपारपर्यंत गेट आउट कळणार आहे 2 महिने. परंतु कीर्तनातला, प्रवचनातला, अभंगातला एखादा अर्थ डोक्यामध्ये घेतला, जीवनाच्या अंतापर्यंत तुम्ही तरुण जाल. छोटासा हरिपाठ आहे. जो मुलगा 2 अभंग पाठ करणार आहे त्याला मी हरिपाठ देणार आहे. याच्यात 38 नंबरचा एक अभंग आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. काय अर्थ होतो याचा? अवघाची संसार म्हणजे कोणाचा म्हटलंय बाई? पप्पा, मम्मी, लोटून बुटी,
तेव्हा म्हटले का अख्ख्या विश्वाचा जगाचा संसार सुखाचा करेल आणि आनंद भरण्याची लोक म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करेल. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा महान असतो. अख्ख्या अध्यात्मामध्ये धर्मामध्ये किती सामर्थ्य असेल. हरिपाठाच्या बाहेरचा एक अभंग आहे. फक्त जीवनामध्ये 2 अभंग पाठ करा आणि त्याच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. तुमचं जीवन जर भंग झालं तर मी बॉन्डवर लिहून देतो. दुसरा अभंग हरिपाठाच्या बाहेरचा आहे. चौथा महाराज नाव ऐकलं. अभंग माहित असेल बघा. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी मोठ झाला विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी सावता म्हणे केला मला विठ्ठल बाई होईला गळा. त्या अभंगाचा अर्थ काय होतो. सावता महाराजांचं गाव पंढरपूर पासून ऐकलं 20 किलोमीटर. सोलापूर हायवेच्या नदी कारणगाव. परंतु गाव पंढरपूर जवळ असतानाही ते कधी पंढरपूरला वारीला गेले नाही. परंतु आपल्या शेतामध्ये जे आपल्या हातामध्ये काम आहे मोठ चालू करणं पाणी देणं पीक घेणं आणि खुरपणं ते शेतातलं काम याच्यात त्यांनी देव पाहिला. त्या दोघांना काय झालं. एकदा काय झालं एका शाळेमध्ये रामनवमीचा दिवस होता. सरांनी सांगितलं थोडं रामायणावर बोला. आता खरं तर मी मुलीसाठी रामायण थोडं सांगणार आहे आणि मुलांसाठी महाभारत. तुमच्या जीवनामध्ये महाभारत करायचं नसेल आणि तुमच्या जीवनामध्ये तुमचा रामायणातून महाभारत बिघडायचं नसेल तर मी 2च मुद्दे सांगणार आहे. परंतु त्याच्या अगोदर आता मी काय सांगत होतो. एका शाळेमध्ये रामनवमीचा दिवस होता. सरांनी सांगितलं थोडं रामायणावर बोला. रामाचा जन्म सीता स्वयंवर लंका दहन रावणाचा वध रावणाला कोणी मारलं कसं मारलं कोणता बाण वापरला कोणता अस्त्र वापरलं सगळं सांगितलं. परंतु काय झालं एका मुलाचं लक्ष नव्हतं. ते बाजू त्याला मारत होतं. मी त्याला विचारलं अय मागून 2 नंबर वाकून बसलेला रावणाला कोणी मारलं ते. तो म्हणतो मी नाही मारलं. देवी माझ्या नवऱ्याची बायको. काय लक्ष आहे तुमचं सध्या. अभ्यास गृहपाठ होमवर्क सोडून तुम्ही त्या टीव्ही पुढे बसता. काय मालिका असतात शिक्षिकेची मालिका तुझ्या जीवर रंग झाला. एवढी शिक्षिका भोळी असते का. काही दाखवतात. तुम्ही अभ्यास गृहपाठ होमवर्क याचा टाइम वेस्ट घालू नका. कारण अलीकडच्या मालिका पहिला खलनायक आगरबंब असायचा आणि आगरबंब खलनायकाची भीती वाटायची. पण आता मालिकेमध्ये खलनायक नसतो. 2 सुंदर स्त्रिया एकीने खोडी करायची दुसऱ्याने कोरवेल. याच्या पलीकडे काही नसतं. तुमचं करिअरचा टाइम 1-2 तास टाइम त्याच्यात वेस्ट घालू नका. एक मुलीला टीव्ही चालवणार आणि ती सरांना सांगायची सर माझं डोकं दुखत होतं आणि तिने डोकं पुढे लावलं होतं टीव्ही पुढे. टीव्ही तुमचं करिअर महत्वाचं आहे. मी काय सांगत होतो रामायण. तुम्हाला रामायण सांगणार आहे तुम्हाला महाभारत सांगणार आहे. परंतु त्याच्या पहिले तुमचं लक्ष ते एक असाच विद्यार्थी होता. त्याचं शाळेत लक्ष नसायचं. शिक्षकांना काय शिकवतात ऐकायचं नाही. आणि मग जर मार्क कमी पडली तर गुरुना विचारायचं. त्या दुर्योधन त्याचं 105 शिष्य होते. तो एक शिष्य होता दुर्योधन. त्याची गुरुजवळ नेहमी तक्रार असायची. तो गुरुना म्हणायचा गुरुदेव तुम्ही कायम त्या अर्जुनाला चांगलं म्हणता त्याला शाबाशी देता त्याला सगळं देता मला कधी चांगलं म्हणतच नाही. मुलांना गुरुंना सगळे विद्यार्थी सारखे असतात असं होतं का. एकाला शिकवतात मागच्याला नाही. सगळ्यांना सारखं शिकवतात. त्याची तक्रार असायची. मग त्याच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी गुरु द्रोणाचार्यांनी दोघांना एका झाडाजवळ नेलं. झाडावर एक पक्षी बसला होता. दोघांनाही सांगितलं त्या तुमच्या जवळ असलेल्या धनुष्यातून बाण मारून अचूकपणे नेम धरून तुम्ही त्या पक्षाचा डोळा चेक करायचा आहे. फक्त बाण मारण्यापूर्वी माझ्या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं. दुर्योधनला बोलवलं आणि बघ म्हटलं सांग तुला काय काय दिसतं. बाण मारण्यापूर्वी सांग तुला काय काय दिसतं. दुर्योधनानं पाहिलं आणि सांगितलं गुरुदेव मला त्या झाडाचा बुंदा दिसतो फांद्या दिसतात पानं हलताना दिसतात पलीकडे आभाळ दिसतं. असं म्हणून त्यानं उत्तर देऊन बाण मारला. त्याचा बाण कुठेतरी धागा गेला. नंतर अर्जुनाला विचारलं आणि अर्जुनाला सांगितलं. अर्जुनाला विचारलं सांग तुला काय काय दिसलं. त्यावेळी अर्जुनानं पाहिलं आणि सांगितलं गुरुदेव मला फक्त त्या पक्षाचा काय दिसतो डोळा दिसतो. त्याचं लक्ष होतं पक्षाचा डोळा. त्याला दिसत होता पक्षाचा डोळा. तसं तुमचं लक्ष आहे विद्याग्रहण. परंतु अलीकडे काही काय पोरांना लवकरच त्यांना ते आपलं लक्ष शिक्षण दिसत नाही. त्यांना असं वाटतं कोणता डोळा आपल्याकडे बघतोय आणि एखाद्या मुलीने बघितलं का ते म्हणतोय तेव्हा बघतीस तू माझ्याकडे. फार कमी वयामध्ये मोबाईलवर पुढे व्हायरल व्हायला लागले. आमदार झाल्यासारखं वाटतंय. आता करिअर नाही
25च्या आत कोणताही डोळा बघू नका. 25च्या नंतर काय करायचं ते करा. तर मी रामायण सांगत होतो. रामायणामध्ये मुलांना शिकण्यासारखं चांगलं आहे. आता मुलांना महाभारत सांगण्याच्या अगोदर, कारण मला वेळ कमी दिला आहे म्हणून मी फक्त आता मुलींना रामायण सांगतो. रामायणामधून खूप चांगलं घ्यायचं आहे. बघा 10वी नंतर 12वी नंतर सायन्स आर्ट कॉमर्स किंवा बीबीए बीसीए बरेच साईड असतात. आमच्या वेळेला 2च साईड होते, कॉमर्स आर्ट. परंतु आता तुम्हाला बरंच तुमचा विस्तार झालेला आहे. आणि मग प्रत्येक विषय बघा, कॉमर्सला एक विषय असतो बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, म्हणजे डेबिट क्रेडिट जमा खर्च. आणि बीबीए ला बिझनेस मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट. बिझनेस म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी भांडवल, कमीत कमी श्रमशक्ती वापरून जास्तीत जास्त नफा, बिझनेस मॅनेजमेंट. आणि दुसरा अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स. म्हणजे तिन्ही साईडला आर्ट कॉमर्स बीबीए बीसीए बिझनेस मॅनेजमेंट, तिन्ही साईडला तुम्हाला त्या रामायणातलं एक उदाहरण सांगतो. रामायणामध्ये एक माकड होतं. ते माकड सीतेला शोधण्यासाठी लंकेला गेलं. लंकेत झाडावर बसलं आणि झाडावरून त्याने एक अंगठी टाकली. सीतेनं अंगठी पाहिली, ओळखली. त्यानं वर पाहिलं. सीतेनं जसं वर पाहिलं तसं ते सैनिक होते रावणाचे. त्यांनी पाहिलं, अरे माकड, त्याने काय टाकले. ते धावत गेले आणि त्या माकडाला पकडलं आणि माकडाला रावणासमोर हजर केलं. रावणासमोर हजर केल्यावर रावण सिंहासनावर बसला होता. एवढं सिंहासन रावणाचं. पण ते माकड काही सामान्य नव्हतं. त्यानं आपल्या शेपटाचं एक डोळं वाढवत रावणाच्या डबल उंच झालं. रावणाला राग आला, रे मरकट, आपल्या शेपटाचा माग दाखवते, जाळे सैनिकाला म्हणला, जाळे कुठेतरी चिंध्या गोळा करून आणा, कपडे आणा, याच्या लांबवलेल्या शेपटाला गुंडाळा आणि पेटून द्या याच्या शेपटाचा माग मोड. परंतु कंटाळा नाही आला ना. झालं, तार बसा, फक्त तार बसा. कारण काय आहे जीवनामध्ये, मला 20 मिनिटं दिले पण 1 तास झाल्यावर तुम्हाला तपास लागणार नाही. जीवनामध्ये तुमच्या 2 तास महत्वाचे. कोणते 2 तास माहिती? आताचा 1 तास, याच्यातला एक विचार तुम्ही पॉझिटिव्ह सकारात्मक एक विचार घेतला, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला, तुमचं जीवन कधीच बंद होणार नाही. आणि दुसरा महत्वाचा तास कोणता? अजून 10 वर्षानंतर तुम्ही 25-27 व्हाल. त्यावेळेला तुमचे आई वडील तुमच्यासाठी किंवा तुम्ही त्यासाठी बाहुली शोधाल, समोर उभी कराल, प्रमाण काकामध्ये पडदा धरेल आणि मोठ्या नारळी देईल, शुभमंगल. सावधान. म्हणून सावधान व्हा. तुमचं मंगल शुभ व्हायचं असेल, सावधान व्हा. कारण सर मी गावोगावी हिंडतो, नागपूर महाराष्ट्रातल्या भंडारा नागपूर 12 स्टेट मध्ये हिंडतो. याच्यासाठी हिंडतो का? मुलांसाठी हिंडतो का? मुलांना कान फुलाय का? प्रत्येक गावामध्ये 10 ते 12% मुलांची लग्न होत नाही, म्हणजे शुभमंगल होत नाही. आणि ती मुलं कोणती? आत्ताची अभ्यास करत नाही, टंगल मंगल करतात, आपलं करिअर करत नाहीत, बापाला उलट बोलतात, सरांचं ऐकत नाहीत, 4 दिवस पाटलांचा बैलगाडा तिकडेच राहणार करतात. पर्यायानं तुमचा पोर्शन माग राहतो आणि मग तुम्ही बेकार टुकार राहता. जे मुलांचं करिअर होतं त्यांची लग्न होतात, परंतु ज्यांचं करिअर होत नाही, आता टंगल मंगल करतात, त्यांच्यासाठी मी खरं तर तुमच्यासाठी येतोय. तर मी आता काय सांगत होतो? काय लक्ष पुढे तुमचं? माकड. 10 म्हणते साड्या आणा, सगळ्या साड्या गोळा करून आणल्या, सगळ्या चिंध्या आणल्या, साड्या कसे म्हणते पोटला बोललं, सगळं गुंडाळलं. तरी पण सगळ्या साड्या आणल्या लंकेतल्या, तरी पण एका साडीचं अंतर एवढं वाटलं. मग ते एका सैनिकाला आठवलं, एक साडी पाहिजे अजून. आणि मग कुणीतरी सैनिक मला जाते, लंकेमध्ये सीता आहे ना, सीतामाई तिची साडी घेऊन या. आणि जसं त्या माकडांना ऐकलं, त्यांना शेपूट आसून घेतलं. कारण सीतेची विटंबना नको, आखसून घेतलं. आणि आखसून घेतल्यावर अरे म्हणले झाले आकर्षले, चला म्हणले जा राकेटची 15-20 कॅन्डा आणा. त्या शेपटान ठरलं होतं. आणि त्यावेळेला काय होतं, साड्या फार कमी होत्या. साडीचे एक शॉर्ट झालं. साड्या आता सारख्या साड्या नव्हत्या. आता जर तुम्ही एखाद्या म्हातारीच्या कपाटात, एका म्हातारीनं मी टीव्हीला पाहिलं कुठेतरी कार्टून, एका म्हातारीला वाटलं लग्नात घातलेली साडी 70व्या वाढदिवशी घालावी. आणि मग तिने जशी साड्याची थप्पी होती अशी कपाट फुल, तिने खालची साडी होती लग्नातला शालू घालावा. तिनं जशी साडी ओढली थप्पी तिच्या बोकांनी पडली, म्हातारी खालास. एवढ्या साड्या मला माहितीये कशाला सणाला साड्या पाहिजेत. मारवाड्याची धन भांडी कपाटावर माळ्यावर
साड्यात कपेत थापी लागली. आपल्या मराठी समाजाचं सगळं भांडवल कपाटात आणि माळ्यावर आहे. पुढं कपाटात साड्या आणि माळ्यावर भांडी. आपण कधी सुधारणार आहे? तर मग मी काय सांगत होतो आता, सगळ्या गुंडाळल्या आणि मग गंड राखेल आणलं. 15-20 कॅन्डल राखेल सगळ्या शेपटावर लांबवलेल्या ओतल्यावर 15-20 सैनिकांनी माच घेतल्या. जागजागी पेटवलं. अख्खं शेपूट पेटून दिलं. आता ते माकड सामान्य नव्हतं. जसं शेपूट पेटवलं तसं त्यानं उड्डाण केलं पहिलं रावणाच्या वाड्यावर, नंतर सैनिकांच्या घोड्यावर, नंतर याच्या बंगल्यावर, त्याच्या घरावर. सगळी लंका, सोन्याची लंका त्या माकडानं अर्ध्या तासामध्ये असा पलिता फिरवला. अख्खी घरं पेटवून दिली, राखरांगोळी केली. आता मला सांगा, 2 देशामध्ये युद्ध चालू आहे. कोणत्या देशात युद्ध चालू आहे? युक्रेन आणि रशिया. किती खर्च झाला असेल आतापर्यंत? आपल्या देशाचं 15 वर्षाचं बजेट एवढा खर्च झाला तरी कुणाची हालत नाही. मग मला सांगा, त्या माकडाचा किती खर्च झाला होता? इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र किती खर्च झाला? डेबिट क्रेडिट बघा, कॉमर्सला आहे. किती खर्च झाला? साड्या कोणाच्या होत्या? राखेल कोणाचं होतं? माचीस कोणाची होती? म्हणजे 0 बजेट मध्ये सगळा नफा कमावला. हे माकडाचं उदाहरण सगळं लागू पडतं. अर्थशास्त्र, इकॉनॉमिक, BBA, BCA आणि कॉमर्सला. मग रामायणापासून खूप शिकण्यासारखं आहे. रामाचा बाप सीतेला रामाला म्हटला, तुला वनवासात जावं लागेल. राम म्हटला का? राम नाही म्हणू शकत होता. राम म्हणत होता मी नाही जाणार असं म्हणू शकत होता. काहीतरी कारण काढू शकत होता, पण आज्ञाधारकपणे तो गेला. आता जर एखाद्या पोराला म्हटलं ते मागून 3 नंबर वाचलेलं, त्याला जर त्याच्या बापाने म्हटलं जा तू 14 दिवस घरात यायचं नाही, तो म्हणा तूच जा. म्हणजे आज्ञाधारकपणा रामायणातून शिकायचा. रामायणातून खूप शिकण्यासारखं आहे. सीता वनवासात होती. सीता वनवासात असल्यानंतर तिने खान पाहिलं. हरणाच्या कातळ्याचं ते चमकलं उन्हामध्ये. सकाळच्या वेळी स्नान संध्या करून बसले असता ते हरण चमकलं आणि सीतेच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला. ते रामाला म्हटले, मागच्या उन्हातले ते येतात का पुढे मध्ये? उन्हातल्या मध्ये सकाळच्या वेळी स्नान संध्या करून केस मोकळे सोडून ती आपल्या कुटीच्या बाहेर बसली आणि बसताना तिने समोरून जाताना एक हरण पाहिलं. तुमचे कार्टून पाहिलं असेल हरणाचा. हरण पाहिल्यावर ते रामाला म्हणली, प्रभू मला ह्या हरणाच्या कातड्याची चोळी हवी आहे. आता मला सांगा मुलीनो, सीता वनवासात होती, तिला चोळीची गरज होती का? होती का गरज? हरणाच्या शायनिंगच्या कातड्याची चोळीची गरज नव्हती, पण तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला. मोह उत्पन्न झाला. ते रामाला म्हणजे मला चोळी आले. रामाला वाटलं अरे एवढं राजवैभव त्यागून आपल्या बरोबर जंगलात आले, हिची वनवासात आले, राजकन्या आहे, याची इच्छा एवढी का पूर्ण करू नये? रामानं धनुष्यबाण उचलला आणि त्या हरणाच्या पाठीमाग 90च्या पिंड पळाला. ते हरिण मायावी होतं. ते हरिण मायावी होतं. रावणाच्या मामानं मारीच नावाच्या राक्षसानं हरणाचं रूप घेतलं होतं. ते हरिण झाडाच्या आत ठाकल्याप्रमाणे गेलं. रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. रामाच्या ओरडण्याचा आवाज सीतेने ऐकला आणि सीता लक्ष्मणला म्हणली, भाऊजी बघा त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येतोय. कोणत्या तरी हिंसक स्वप्नानं त्यांच्यावर झडप घातलेली दिसते. धावा, त्यांना वाचवा. त्यावेळेला लक्ष्मण मला नाही माते, प्रभू रामचंद्राला काही होऊ शकणार नाही. परंतु सीतेचा विश्वास बसला नाही. ती म्हटली, म्हणजे तुम्हाला असं वाटतं का त्यांचं तिकडं काहीतरी बरं वाईट व्हावा आणि मी बस लक्ष्मण मला बस माते जातो म्हणून लक्ष्मणानं धनुष्यबाण उचलला, जायला निघाला आणि जाता जाता सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर होती. जाता जाता त्यानं त्या झोपडीच्या बाहेर एक रेषा आखली. त्या झोपडीच्या बाहेर एक रेषा आखली. सांगितलं ओलांडू नकोस. त्या रेषेचं नाव काय मुलांनो? काय? सत्तर चालू ऐकूयात का? मुलींनी जरा जोरात सांगा. काय? बरोबर, लक्ष्मण रेषा, जी प्रत्येक मुलीच्या स्त्रीच्या जीवनात रामायण बिघडतं, वेगळंच महाभारत घडतं. मग मुलींना रामायणापासून काय शिकायचं? लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. आणि ते लक्ष्मण रेषा असली तो ही हरणाच्या पाठीमागे गेला. ते हरिण झाडाच्या आड अदृश्य झालं आणि अदृश्य झाल्याच्या नंतर थोड्याच वेळाने ठरल्याप्रमाणे रावणानं भिक्षे करायचा वेळ घेतला. त्या रेषेच्या लांब उभा राहिला. त्या रावणाला त्या रेषेचं सामर्थ्य माहित होतं. लांब उभा राहिला आणि लांबून आरोळी दिली. ओम तत्सत भिक्षां देही, भिक्षा वाढवाय. आता आपली भारतीय संस्कृती घरात झालेला काहीतरी वाढायचं, ही आपली भारतीय संस्कृती. तिथं आतमध्ये गेली, कंदमुळे फळे काय असं ते घेतलं हातामध्ये आणि चांगल्या कामासाठी
चांगल्या कामासाठी दानधर्म करण्यासाठी तिनं लक्ष्मण रेषा अनावधानानं ओलांडली. जशी ओलांडली तसं रावणानं तिला उचललं आणि कुठं पंढरपूरला प्रतिभूला घेऊन गेला. कुठे घेऊन गेलं? लंकेमध्ये अशोकवनामध्ये नेऊन बसवली. बघितले रामायण तुम्ही मुलींनो? तुमच्या माहितीसाठी सांगतो, लंकेमध्ये अशोकवनामध्ये सीतेला शोधण्यासाठी तो हनुमान उड्डाण करून गेला. त्यावेळेला शोध घेऊ इच्छिणारा राम भक्त हनुमान उपलब्ध होता. आताच्या जमान्यामध्ये कोणताही हनुमान उपलब्ध नाही. आणि आजकालचा राम पण लय अवलादी झालाय. तो म्हणत हिला लय शायनिंगची चोळी लागत होती, जाऊ द्या, गॅस गेली, सीता गेली, गीता मिळेल. म्हणून मुलींना आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची ती काहीच बोलली नाही, ओलांडायची नाही. आणि मग त्यावेळेला गेला, सीतेला उचलली. लंकेमध्ये घेऊन जात असताना एक पक्षी होता गिधाड. गिधाड जटायू त्याचं नाव. त्या गिधाडानं रावणाशी झुंज दिली, आकाशामध्ये झुंज दिली, अखेरच्या क्षणापर्यंत झुंज दिली. रावणाला हरवायला लागला, परंतु रावणानं काळीबाजपणे त्याचा मृत्यू विचारला आणि काळीबाजपणे त्या जटायूचे पंख छाटले. जटायू फटकत खाली पडला. मुलींनो, त्यावेळेला मुलींची महिलांची इज्जत वाचवण्यासाठी एक पक्षी आपला प्राण देत होता. पण आताच्या जमान्यामध्ये 4-6 गुंडानं, एखाद्या राक्षसानं, एखाद्या अमानवी कृत्य करण्यासाठी तुम्हाला जर उचलून दिलं ना, कोणताही जटायू सोडा, माणूस सुद्धा मध्ये पडत नाही. म्हणून आयुष्यामध्ये मुलींनी लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. त्या जटायूनं त्याच्याशी झुंज दिली, जटायू खाली पडला आणि रामाला आल्यावर कळलं, पाहिलं, जटायूनं सांगितलं, घेऊन गेलाय. हे पुढचा भाग झाला. आता मला तुम्हाला एवढं सांगायचंय, मुलींना लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. पण काय झालं अलीकडं? टीव्ही, मोबाईल, बरेच प्रलोभन निर्माण झाले. त्या मोह निर्माण झाला. एक फेमस पिक्चर निघाला होता. त्या पिक्चर मध्ये अशी गाणी टाकली. काय त्या पिक्चरचं नाव? काय नाव फेमस झाला? 7-8 वर्ष झाली. त्या पिक्चर मध्ये त्या दिग्दर्शकाला चांगला संदेश द्यायचा होता. जातीपाती, उच्च नीच, गरीब श्रीमंत, भेदभाव, समधर्म समभावाची शिकवण द्यायची होती. पण काय झालं? त्या संगीतकारानं अशी गाणी बनवली आणि गीतकारानं संगीत अशी गाणी बनवली आणि संगीतकारानं असं संगीत वाजवलं आणि ते संगीत आमच्या पोरींनी ऐकलं आणि पोरी नाचायला लागल्या ठणानलं काळजामध्ये. आणि काय झालं जी? सैराट झालं. बरोबर. मग त्या दिग्दर्शकाला आता बघा, त्याच्यातून तुम्हाला शिकण्यासारखं काय आहे? त्या पिक्चर मधल्या 2-4 प्रसंग सांगतो. कंटाळाला सांगू का मुलांना? तो झोपायला लागला. कंटाळा नाही आला ना? हा, मग त्या दिग्दर्शका शेवट, पिक्चरचा शेवट काय झाला मुलांना सांगा. 4 प्रसंग फक्त घेऊ. काय शेवट झाला? त्या मुलांना मारलं. म्हणजे रक्ताळलेल्या पावलानं आपल्या आई वडिलांची प्रेत पाहून रडत जाणार ते लहान बाळ त्याच्या पावलाचे रक्ताचे ठसे उमटत असताना आपल्या मनाला वेदना झाल्या. त्या मुलाला काय वाटलं असेल? त्या मुलाचा काय गुन्हा होता? त्याचा काय गुन्हा होता? तोही प्रसंग जाऊ द्या. एक पहिला प्रसंग, ती मोठ्याची मुलगी, काय तिचं नाव? अर्चिका मिरची. बापाचे बरेच पैसे बॅग मध्ये कोंबले आणि पळाले. पळाल्यावर परत ती माग आली, पकडलं, पोलीस स्टेशनला गेलो, अख्खी कागद फाडली, सगळी खाल्ली. परत ती माग लागल्यावर परत ठोठी बार केला, तरी पळाली. पळता ते पैसे पुढे गायब झाले आणि मग तरी ते पळाले आणि पळून गेल्याच्या नंतर तिकडे काहीतरी डाग होता. एक डाग मोडला. पाहिला तुम्ही ते डाग मोडताना त्याचे पैसे आले. त्याच्यात काही दिवस 2-4 दिवस गेले आणि मग त्यांना पैसे संपत आले. पुढे प्रवेश मिळाला नाही. एका रात्री दोघेही एकमेकाच्या खांद्यावर मान देऊन रात्रीच्या 1-2 वाजता भाकऱ्यावर झोपी गेली होती. पाहिजे ना? झोपी गेल्याच्या नंतर काय झालं? वारकऱ्यांची दिंडी आली. 5-6 वारकरी आले आमच्यासारखे आणि वारकऱ्यांनी पाहिलं, अरे ही निरागस पालक, ते काय बरं याचा प्रॉब्लेम आहे? रात्रीच्या वेळी भाकऱ्यावर झोपली, याचा काय प्रॉब्लेम आहे? यांना जायला जागा नाही, खायला अन्न नसावं, त्यांना उठवावा. आणि वारकऱ्यांनी त्यांना उठवलं आणि म्हटले चला
आमच्या बरोबर दिल्लीत चला, आमच्याकडे तंबाखू खाण्याची व्यवस्था ती पंक्ती मिळतात, काही कमी पडत नाही. फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा, माऊली माऊली म्हणा, ज्ञानोबा तुकाराम म्हणा. त्यांना उठवलं आणि त्यांच्या बरोबर घेऊन निघाले. आणि मग तिचा वारकरी होते का? ती कोण होते? वारकरी होते का? तुम्ही 2-2 वेळा बघितलाय. कोण आले? कोण आले? 4-7 गुंड आले. 2 गुंडांनी पाहिलं, अरे शिकार सावळी सावध झोपलंय. सावध जाग केलं. त्या परशाला एका कोपऱ्यामध्ये नेला आणि त्या आरशीला बहु सन्मानानं दोन्ही हाताला धरून एका लांबच्या साईडला कोपऱ्यामध्ये अंधारामध्ये नेऊन शाल श्रीफळ नारळ घेऊन तिचा ते बहु सन्मान करणार होते. काय करणार होते? नाही, हा बजाव द्या. त्यावेळेला ते पाहिलं, आरडाओरडा झाल्यावर ते गरीब बाजाका नेमकी रात्रीच्या वेळी कुठून तरी आली आणि त्या हक्कानं तो आरडाओरडा ऐकला आणि हक्कानं दांडकं काढलं आणि हेर माता त्याने जम दिला आणि मग त्यांनी सोडला. बरोबर? मुलींनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आताच्या जमान्यात अहो ते गरीब बाज अक्का सोडा, एखाद्या मुलीला महिलेला 5-7 गुंडांनी ज्या वेळेला धरलेला असेल त्यावेळी ते अक्का सोडा, मोठा पैलवान पुढारी भोक्का सुद्धा मध्ये पडत नाही. का? तर त्या गुन्ह्याचा मार खावा लागेल, पोलीस स्टेशनला साक्ष द्यावा लागेल, कोर्टामध्ये जामीन व्हावा लागेल, कोर्टामध्ये साक्ष द्यावा लागेल. म्हणून मुलींनो, त्या रामायणापासून एवढं शिकायचं, कोणत्याही लोभाला मोहाला प्रलोभनाला बळी पडायचं नाही. लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. लक्ष्मण रेषा का ओलांडली जाते? काही बघा, लहान मुलींना चॉकलेटची आमिष दाखवली जातात, मोठ्या मुलींना गिफ्ट दिलं जातं, मोठ्या मुलींना मोबाईलची आमिष दाखवली जातात, त्याच्या मोठ्या मुलींना लग्नाची आमिष दाखवली जातात. आणि आमच्या मुली भोळ्या भावड्या मुली शारीरिक बदल होत असतात. डेंजर खतरा धोका कुठलेलं नसतं, परिणामाची कल्पना नसते, गांभीर्य नसतं आणि काही मुली वाहवत जातात आणि मग वेगळंच रामायण घडतं, रामायणाचं महाभारत घडतं. तर मी आता काय सांगत होतो, कुठं सांगत होतो? 32वा प्रसंग, तो प्रसंग जाऊ द्या. त्याच्यानंतरचा प्रसंग की तो आपलं काहीतरी त्या तव्यावर उलट पाठ करत होता, काहीतरी तळत होता आणि ती काम सोडून आली आणि त्याला म्हटली, चल परश्या, तुझ्या आवडीचा पिक्चर लागलाय, तो मला जातोच. मला सांगा, पहिली भाषा आता 4-5 दिवस झाले होते, पहिल्या त्यांच्या दोघांच्या प्रेमाची भाषा आणि ही भाषा, याच्यात किती फरक झाला होता? काय उरलं होतं? मग 4 दिवसापूर्वी ती काय मिरची त्याला म्हणत होती, तुला मराठीत सांगू का इंग्लिश मध्ये सांगू? हे नेमकं काय होतं? मराठीत सांगू का इंग्लिश मध्ये सांगू? ते नेमकं काय होतं? जातो मांड्यावरती गेली, जाऊन आली, परत माग आल्यावर तो गेटवर उभा होता. बाहेर त्याने पाहिलं की तिच्या बस बरोबर होते, त्याच्या डोक्याचा भडका उडाला. ती तिच्या जवळ आली, दोघांची भांडणं झाली, एका हॉटेलमध्ये गेली, हॉटेलमध्ये कलाकाराचं भांडण झालं. ही स्टोरी माहिती आहे तुम्हाला? 2-2 वेळा बघितलं, बरोबर ना? ज्ञानेश्वरी वाचली काय खाणं, हरिपाठ वाचला काय खाणं, 2दा काय वाचला, बरोबर? कारण हरिपाठ वाचला तो पाठीच राहिला. पण त्यावेळेला भांडण झाले, हॉटेलमध्ये गेले, दोघात काढमाड वाद झाला आणि त्याने ठोका लगावला. ठोका लगावल्यावर तो वेटर नाही त्यांना काढून दिलं बाहेर, त्यांना हटवून दिलं. बाहेर गेल्यावर त्या चालताना बाहेर पडली, चालताना हा मागे पडत गेला. हे थांबायचे, मला पैसे बोलायचे. ती म्हटली, मला पैसे बोलायचं नाही. आणि मग 8 दिवस एवढं तिचं उतू चाललं होतं, काय ते म्हणतात ते मराठी सांगू का इंग्लिश मध्ये सांगू, हे नेमकं कुठे गेलं? हे नेमकं काय होतं? मग तो मला नाही बोलायचं, तुम्हाला थांब मला बोलायचे, पळत गेला, त्याला अडवली, तुम्हाला नाही बोलायचं. तुम्हाला ती म्हटली, मला तुझी क्लेश येते. तो म्हणला, मला तुझी घृणा येते, मला तुझी घाण वाटते. मग तो म्हणला, ती म्हणली, मी झक मारली, तुझ्या बरोबर आले. तो म्हणला, बरी मारली. मला सांगा, हा 4 दिवस झाले होते, गावून पळून आले आणि ती त्याला म्हणली, मराठीत सांगू इंग्लिश मध्ये सांगू? हे नेमकं काय होतं? ते नेमकं काय होतं? ते काय नसतं मुलींनो, ते नेमकं काय नसतं. आणि मग ती तुरु पळत तिने रोड क्रॉस केला, एका कोणत्या तरी गाडीत बसली, गाडीत गेली आणि तो शोधन केला, त्याने बघितली नाही, नेमकी पुढे गेली. आणि मग ते पळत 90च्या स्पीडने झोपट्यात गेलं, त्याच्या खोलीत गेलं. खोलीत गेला, बघितलं आजी नाही, ती आजीच्या नावानं मोठ्याने गाळा काढायला.
गळा काढायला लागलं, नंतर फाशी घ्यायला लागलं. त्या फाशीच्या दोरीतून वाचलं. खाट बसलं होतं. आजची तिच्या नावाने गळा काढी आणि तेवढ्यामध्ये हिची गाडी समोर. आता मला सांगा मुलींनो, त्या गाडीच्या खिडकीतून जी भीक मागत होती त्या भिकारणीमध्ये तिनं कुणाचं प्रतिबिंब पाहिलं? कुणाचा चेहरा दिसला? स्वतःचा पिंजारलेल्या केसाचा चेहरा दिसला आणि तिला जाणीव झाली, अरे त्या भिकारी बरोबर तरी तिचा म्हातारा भिकारी आहे तिच्या रक्षणासाठी, पण मी एकटी या रानगेच्या जगामध्ये. तिला गावून फोन झाला होता, तिचा तोता तिचा बाप सगळे बेभान झाले. ती जर घरी आली तर तिला उभं कापतील. आता मी निघाले घरी त्याच्याशी भांडण करून, पण जायचं कुठं? घरी जाऊ शकत नव्हती. जायचं कुठं? त्या भिकारी बरोबर तरी तिचा म्हातारा नवरा आहे, पण मी एक जवान मुलगी त्या रानगेंच्या जगामध्ये माझी कुत्तर तोड होईल हे तिनं हेरलं आणि ती गाडीतून खाली उतरली. परत माघारी आली आणि परत माघारी आल्यावर ती आपल्या झोपडीकडे आली. पळ सुटल्यावर दरवाजा उघडला. तोपर्यंत हा पाठवर तिच्या नावानं गळ काढत होता. हा गळ काढत होता. तिनं जसा दरवाजा उघडला आणि मग त्याच्या जीवाला जीव पाण्यात पडला. चटकन उठला. ती पण दरवाजा उघडला आणि 90च्या स्पीडनं दोघं एकमेकांना मिठी मारली. पाहिली का नाही? आणि मग ती मिठी म्हणजे मराठीतलं प्रेम. बरं का, हे मराठीतलं प्रेम. मजबुरी का नाम महात्मा गांधी. आणि तुमचे आई वडील जे तुम्हाला करून देणार आहेत ते काय तुम्हाला खड्ड्यात लोटणार नाही. म्हणून असा कोणताही पवित्र दोघांनी एकमेकाला घट्ट मिठी मारली आणि मग त्यांचं सुरू झालं जीवन. आता मला सांगा मुलींनो, ती 8 दिवसापूर्वी एवढं रामायण घडण्याच्या अगोदर त्याला जे म्हणत होती, तिचं जे होतू चाललं होतं, मराठी सांगू का इंग्लिश मध्ये सांगू, ते नेमकं काय होतं? ते काय नसतं. मला तर मी जुना बीकॉम ऍपियर आहे, पण मला जास्त इंग्लिश येत नाही. मला ते आठवत्यात 2-3 शब्द होते. आय काय यू ना, काय म्हणतात ते? आय काय यू ना. उद्या तुम्ही मोठ्या झाल्यावर कॉलेजला जाल, तिकडे एखादा टोगोजी तुम्हाला शिकार करण्यासाठी फसवण्यासाठी ते इंग्लिश मधलं वाक्य वापरेल, आय काय यू. एखादं जर तुम्हाला म्हटलं ना आय काय यू म्हटलं ना, त्याला म्हणायचं तुझी आय माझ्या बापाकडे घेऊन ये आणि मग ठरवू. तर मुलींनो, कारण बघा जगात तुम्हाला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी मी आलो होतो. पण काय झालंय, मुलांना महाभारत, मुलांचं लक्ष नसतं आणि मुलींना रामायण. बघा, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. जगातली कोणतीही शक्ती, अगदी चीन पाकिस्तान सुद्धा तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. पण काही शत्रू आहेत, ते शत्रू आतमध्ये आहेत. आळस, कंटाळा, बेफिकिरी, नाही अभ्यास केला तर काय सर थोडं रागवतील, थोडा सरांचं काय बिघडणं नसतं. आतला शत्रू पहिला बाहेर काढा. आणि ते ज्याने दुश्मन आहेत त्यापेक्षा भयंकर तुमचे ज्याने दुश्मन आहेत त्या आयुष्यात तुम्हाला मोठं होऊन देणार नाही. टीव्ही, मोबाईल, डीजे, पाटलांचा बाहेर काढा आणि पुढाऱ्याबरोबर राहा. त्या कारणामुळे ही पिढी बिघडत चालली. ती बिघडू नये म्हणून माझा प्रयत्न. फक्त मुलींना मी शेवटचं एक टचिंग करून जातो. तुम्ही उद्या कॉलेजला जा, आता 10वीला अजून राहणार, परंतु पुढे गेल्यावर तुमची कशी सत्य घटना सांगतो सर. 2016 साली कन्या पाटाची एक मुलगी वाघोलीच्या कॉलेजमध्ये शिकत होती. ती मुलगी साधी भोळी होती, गरीबाची मुलगी होती तिची, परंतु मुलगी टॅलेंटेड होती. 95% मार्क असलेली मुलगी तिथं गेली शिकायला गेल्यावर प्रत्येक कॉलेजच्या बाहेर आमच्या समाजातल्या मुली, भोळ्या बाबड्या मुली फसवून त्यांना कोणतं तरी प्रलोभन दाखवून पटवून बाहेरच्या देशामध्ये नेऊन विकल्या जातात, पळवल्या जातात. 25 ते 45 वर्ष पत्रकारिता करतो. वाईट बातम्या आम्हाला पहिल्या करतात. आणि 2016ची घटना आहे. ती मुलगी त्या कॉलेजला गेल्यावर तिच्या वडिलांनी तिला पाहिला होती पहिल्या वर्षाला. तिच्या वडिलांनी तिला एक मोबाईल घेऊन दिला. 500 रुपयाचा असतो ना एवढा गट्टू घेऊन दिला. ती मुलगी ती मोबाईल चॅटिंग करायला मोबाईल शॉपीवर जायची. मोबाईल शॉपीवर गेल्यावर त्या मोबाईल शॉपी कोणाच्या असतात? प्रत्येक कॉलेजच्या बाहेर 2-3 मोबाईल शॉपी असतात. आणि बाहेर चादनवादी राहतात ते लोक आपल्या मुलींना भरवण्यासाठी ती मोबाईल शॉपी टाकून देतात. 20,000च्या पंटरला देतात. आणि एखादी पोरगी तिकडे पळवली तर त्यांना लाखोनी पैसे मिळतात. आमच्या पोरी तिथे गेल्या. ती पोरगी गेली, तिने मोबाईल चार्जिंग केला, थोडीशी ओळख केला.
मग त्याच्या पुढल्या वेळेला पुढचं पाऊल टाकलं. त्या मुलीला म्हटला, आज फार तू सुंदर दिसतेस, आज फार मॅचिंग ड्रेस घातलायस. आणि मग ती मुलगी हसली आणि बसली. तर त्या मुलीला मग त्याला पुढचं पाऊल टाकलं. अरे एवढी हँडसम, टॅलेंटेड, 95% मार्क, तुला एवढी बुद्धिमान, हुशार, टॅलेंटेड, देखणी, आणि एवढासा हलका गट्टू मोबाईल वापरतेस, एवढा हलका मोबाईल वापरते. ती मुलगी म्हटली, माझ्या बापाची ऐकत नाही, त्याने मला घेऊन दिलाय, तो इनफ आहे मला पुरेसा आहे संपर्क करण्यासाठी. पण तो म्हटला, है जग कुठे चाललंय, चंद्रावर चाललंय, अँड्रॉइड कसले भारी भारी मोबाईल निघाले, आणि तुझ्यासारख्या हुशार, टॅलेंटेड, देखण्या मुलीला कसला मोबाईल पाहिजे. ती म्हणजे माझ्या बापाची ऐकत नाही. तो मग म्हटला, मी देतो ना म्हणल्यावर त्या सीतेच्या मनात जसा मोह उत्पन्न झाला तसं तिचं मन थोडं व्हायबल झालं, मनात मोह उत्पन्न झाला. पण ती म्हणते, नको तुझा मोबाईल नको, माझ्या बापाला जर कळलं ना तर माझा बाप मला उभी कापील. तो म्हटला, तुझ्या बापाला कसं कळल, तुझा बाप तिकडे कुठेतरी शेतात किंवा कंपनीत करत असेल, घामाच्या धारा घालत असेल, रक्ताचं पाणी हाडाची काळे तुम्हाला शिकवण्यासाठी पैसा उपलब्ध करून कुठेतरी कामाल कष्ट करत असेल, त्याला कसं कळल. त्या मुलीला पटलं, त्याला नाही काढणार. पण तिचं मन व्हायबल झालं, कारण तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला. पण ती म्हणजे नको, तुझ्या बरोबर मोबाईल घ्यायला पुण्याला जायचं म्हणजे मला भीती वाटते. मग त्यानं तो डायलॉग आणला, भीती कशाची भीती. तो म्हणला, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का. सोनूचा भरोसा नव्हताच, परंतु तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला होता. अँड्रॉइड मोबाईल फुकटचा मिळतोय त्या सिद्धीप्रमाणे मोह उत्पन्न झाला. आणि मग ती त्याच्या बरोबर यायला निघाली. मला वेळ झालेला, मी शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला. गणित येते ना 20,000 रुपये घेऊन त्या मुलीला घेऊन तो गेला हिरो. आणि मग हिरो तिथे गेल्यावर त्याने 11,000चा मोबाईल घेतला. किती उरले. आणि मग पोरगी पुण्याला नेली, वडापाव थोडी माग आणायचे. मग 5 स्टार हॉटेल मध्ये गेला, 1800 रुपये दिला. किती उरले. यायला 40-80 रुपये बसला लागत होते. आता शाळा व्हायचं ना त्याला, मागायला यायचं 80 रुपये लागत होते. पण ती अजून पूर्वी भाव खायला गेलं. ते तिला म्हटलं, आईस्क्रीम खाऊगी. मग ती पण म्हटली, कोण म्हणले. 180 रुपये गेले. आता मला सांगा किती उरले. किती. आणि यायला किती लागत होते. प्रश्नचिन्ह निर्माण झालं मनामध्ये, अंतःकरणामध्ये वेदना होती, प्रश्नचिन्ह होतं, दुःख होतं, पण चेहऱ्यावर त्याला दाखवता येत नव्हतं. आणि मग तो जड अंतःकरणाने पायऱ्या उतरायला लागला. परंतु त्याचा कावा वेगळाच होता. पायऱ्या उतरायला लागला. पायऱ्या उतरत असताना त्याच्यात वयाचा फिंदा दिलेल्या केसाचा एक तरुण समोर आला आणि म्हटला, हात पुढे केला, 20 रुपये देना साहब, 20 रुपये देना. तो म्हटला, 20 रुपये का क्या करेगा. तो मतलब कुछ नहीं साहब, मोबाइल को रिचार्ज करना है, गर्लफ्रेंड को फोन करना है. तो आपल्या म्हणतो, देख लायला भिकारीने भी गर्लफ्रेंड बनाया. तेव्हा तो भिकारी म्हणतो, वैसा नहीं, गर्लफ्रेंडने भिकारी बनाया. 15 ते 35 ची पिढी टोटल भिकारी होत चालली. त्या मोबाईलचा गैरवापर. मोबाईल 50% चांगला आहे, फक्त एखादा प्रबंध शोधायला, एखाद्या कवितेची चाल शोधायला, अभंगाची चाल शोधायला मोबाईल चांगला आहे. पण नवीन तुमची पिढी ते चांगलं ते घेत नाही. तेवढ्यामध्ये 20 रुपये खिशात होते, त्यांना मोठ्या उधार करण्याचा अवतार असल्याचं दाखवून 20 रुपयाची नोट काढली आणि आता त्या मुलीसमोर मोठ्या छाती पुढे करून त्या भिकाऱ्याच्या हातात दिली. त्या मुलीला म्हटला, इथे थांब तू, मी जरा फोन करून येतो. ती मुलगी पायरी जवळ थांबली. तो गेट जवळ गेला. गेट जवळ गेल्यावर त्याने फोन लावला. हॅलो, मुलगी लाया हो, 5 लाख रुपये रेडी कर ना. त्याच वेळेला त्या पेरणे फाट्याचा पोलीस पाटील आणि एक कार्यकर्ता गेट मधून एंट्री करत होता. त्याने याचं वाक्य ऐकलं, मुलगी लाया हो, 5 लाख रुपये रेडी रखना. मुलगी म्हणजे कोंबडीला 5 लाख कशी कसली कोंबडी आहे. आणि मग त्या वेळेला त्याने काही पाहिलं नाही. पण तो तिथून आतमध्ये ज्या वेळा आला आणि तिथून मध्ये आतमध्ये पायरी जवळ फुट मारणारी ती मुलगी पाहिली. आणि त्या मुलीला विचारलं, ही गरीबाची मुलगी पायरी जवळ काय करते. त्या मुलीला विचारलं, तू इथं कशी. त्यावेळेला ती मुलगी म्हटली, मी त्याच्या बरोबर
आणि मग त्या पाटलाच्या डोक्यामध्ये करंट फेकला. मुलगी म्हणजे कोंबडी नाही, मुलगी म्हणजे मुलगी. आणि मग त्या मुलीचा हात धरला, त्या गेट जवळ जायला लागला. आणि त्या जसं त्या मुलानं येताना त्या पाटलाला मुलीचा हात धरून येताना पाहिलं, ते पोरग 90च्या स्पीड मध्ये कुठं अरब राष्ट्रामध्ये, इराण, बलुचिस्तान आतंकवादी देशामध्ये पळून गेलं. 2016 पासून त्या कॉलेजच्या बाहेरची टपरी आज बंद आहे. अशा प्रकारे लव जिहादच्या नावाखाली आपल्या देशातल्या भोळ्या फाबड्या मुली फसवल्या जातात. मुलींनो, तुम्हाला मोठं झाल्यावर तुमचे आई वडील काही खड्ड्यात झोपणार नाही का कोरडेवेळी ढकलतील. तुमच्या भल्याचा विचार करणारी एकच देव आहे, एकच जात आहे, ती म्हणजे आई वडील. म्हणून आई वडिलांना मान खाली घालावा लागेल असं आयुष्यामध्ये करू नका. कारण अति घाई संकटामध्ये जाईल, अति घाई संकटामध्ये जाईल. तुम्ही एखाद्या लग्न झालेल्या मुलीला विचारा, की म्हणत भयानक लग्न केलं तर बरं झालं असतं. कोणतंही ते लव फिव काही नसतं, ते काय ती काही नसतं. एखादा तो फसवा वगैरे तो लव फिव काही नसतं. लव म्हणजे सकाळच्या वेळी गवतावर पडलेलं वासनेचं दव असतं. वास्तवाच्या उन्हाचे चटके बसले की ते गव केव्हाच बिघडतं. एखाद्या भोळ्या फाबड्या मुलीला फसवून बदनाम करण्याचा, बरबाद करण्याचा डाव असतो. आणि एकदा बदनाम झालेल्या मुलीला समाज स्वीकारत नाही. तो पिक्चर झाल्याच्या नंतर करमाळा साईडच्या 200 मुली पळून गेल्या, त्यापैकी 199 परत आल्या, एक गायब झाली. सगळी पार्सल परत आली, परंतु समाज त्यांना स्वीकारत नाही. नरक प्राय यातना आयुष्यभर भोगावं लागतात. म्हणून मुलींना आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. बस एवढं जरी घेतलं तरी पास झालं. आणि मुलांनो, तुमचं शुभमंगल व्हायचं असेल, आता करिअर करा. एखाद्या पुढारी म्हणून चला भागायला जेवायला, जेवण चालू. तुम्हाला घडवण्यासाठी तुमच्या आई वडिलांची लहानपणापासून किती कष्ट घेतले, तुमची उष्ट खर्चाची घाण काढली. बालवाडी, अंगणवाडी, हायस्कूल, कॉलेज पर्यंत घडण्यासाठी 20 वर्ष लागली. परंतु 30-20 वर्ष तुम्ही एखाद्या नादान पुढाऱ्याबरोबर धाब्यावर जाऊन बिघडता, किंवा एखाद्या पाटलाच्या बैलगाड्या पुढे, किंवा एखाद्याच्या वरातीमध्ये मुंगळ्या सारखे नाचून बिघडतात. घडवण्यासाठी 20 वर्ष लागतात, घडणे बिघडण्यासाठी 1 दिवस पुढे चालतो. म्हणून आयुष्यामध्ये बिघडू नका, आपलं करिअर करा आणि प्रत्येकाचं शुभमंगल होईल. यासाठीच मी आलेलो आहे. मला वेळ थोडा दिला होता, मला वाटतं 50 मिनिटं झाली असतील. तर आता फक्त जाताना एवढं सांगतो, तुम्हाला स्वप्न पडतात? स्वप्न पडतात का? नाही पडत? जर चाल बसा, अर्धा मिनिट फक्त चाल बसा. अर्ध्या मिनिटामध्ये स्वप्न बघा. डोळे सकाळ उघडे ठेवून जागेपणी, जिवंतपणी स्वप्न बघा. कारण रात्री पडलेली स्वप्न दिवसभरात आठवत नाही. सकाळी आठवतात का? रात्री पडलेलं स्वप्न सकाळी पूर्ण आठवतं का? अहो, रात्री पडलेलं स्वप्न सकाळी पूर्ण आठवत नाही. पूर्ण कसं होणार? मोठमोठी स्वप्न बघा. मला कल्पना चावलाप्रमाणे अंतराळवी व्हायचंय, किंवा शेख बादशाह प्रमाणे एव्हरेस्ट सर करायचंय, एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती व्हायचंय, किंवा कमीत कमी मुलांनी एवढं स्वप्न बघा, एवढं स्वप्न बघा मुलांनी, कमीत कमी कमाला पती व्हायचे. पती होण्यासाठी करिअर करावं लागेल, आणि करिअर करावासाठी आता अभ्यास करावा लागेल. बस एवढंच सांगतो. जाता जाता एवढं सांगतो, स्वप्न मोठमोठी बघा. आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकच मार्ग आहे. मानव जीवनामध्ये आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे शिकून आणि सवरून. सवरून म्हणजे लक्ष्मण रेषा, आणि शिकून म्हणजे शिक्षण. मुलांना बस आयुष्यामध्ये शिकायचं, आयुष्यामध्ये शिकायचं. डिग्र्या कमी पडतील, जगायचं, आयुष्य कमी पडेल, हसायचं, आनंद कमी पडेल, दौडाचे कम नशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांनो, प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, परमेश्वराला, त्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल, देणं भागत पडेल. बस जाता जाता सूर्याने प्रतिप्रश्न केला, माझ्यानंतर या जगाला कोण प्रकाश देईल? त्यावेळी चंद्रशेखरला मोठमोठे तारे नरमले, पंथी समोरून म्हणाले, प्रभो माझ्या परीने मी नक्की प्रयत्न करेल. त्याच वेळेला माझ्यासारखे एका ध्येयवादी पत्रकाराने ठरवलं, त्याच वेळेला माझ्यासारखे एका काव्याने ठरवलं, कुठं तरी कानाकोपऱ्यात जाऊन उतरपेल अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवून थांबेल, दाखवूनच सरेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय चांगल्या प्रकारचं समाज प्रबोधनाचं कार्य करताना विद्यार्थ्यांना पुढील भविष्यामध्ये कशा प्रकारे त्या ठिकाणी अभ्यास करायचा असेल किंवा इतर गोष्टीकडे लक्ष द्यायला, आपल्या थोडक्यात करिअरकडे कसं लक्ष द्यावं
थोडक्यात मार्गदर्शन केलं त्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक मान्य श्री खेडकर सर त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांना श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. सरांना विनंती करतो की त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. काळ भैरवनाथ माध्यमिक विद्यालय शिक्रापूर व्याख्यानाचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. सुदर्शन प्रबोधन न्यूज सणसवाडी पुणे.